2006 पासून आपण अनिल परब साहेब चौकशी करूच, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु जे अटकेमध्ये आहेत त्यांचे संबंध कोणाशी आहेत, जे अटकेमधनं अटकपूर्व जामीन घेऊन बाहेर आलेले आहेत त्यांचे संबंध कोणाबरोबर आहेत, याच्यामध्ये ज्यांचं कोणाचं नाव घेतलं हे नाव जरी नसलं तरी सँटेनो मोरिया कोण आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे माझं मत की 2006 पासून याची चौकशी झाली पाहिजे. हे परब साहेबांनी सांगितलेलं आहे, ते आपण चौकशी करूच. पण 2012ला मी पुन्हा एकदा परब साहेब रिपीट करतो, 2012ला स्थायी समितीमध्ये कोण असेल त्यांची चौकशी होईल, जे कोण असतील त्यांचा रेशो बघतील, उंदीर कुठं गेले हे देखील होईल, उंदीर खाण्यासाठी मांजरं किती आली ते देखील होईल, हे सगळं होईल. पण सगळ्यात मुद्दा कुठं आहे की 2012ला डम्पिंग ग्राउंडचा नियम बदलून हे ज्यावेळी प्रायव्हेट कन्सल्टंटला प्रायव्हेट जागेमध्ये गाळ टाकण्याचा जो निर्णय झाला त्याच्यामुळं पुढे हे सगळं घडलेलं आहे. आणि हे परब साहेबांना देखील माहिती आहे. परब साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला चौकशीच्या बाबतीतला परब साहेब, तो पारदर्शकपणाने केला जाईल. तर या संदर्भात प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी काय म्हटलं तेही पाहूयात. सभापती महोदय, आपल्याकडे माझी विनंती आहे की म्हणजे शेवटी या विधिमंडळात तीन-तीनदा प्रश्न येणार, तीन-तीनदा उत्तर देणार, SIT नेमल्यानंतर SIT त्या ठिकाणी वेळ मागणार, म्हणजे काय अर्थच नाही. सर्वोच्च सभागृह म्हणतो SIT नेमल्यानंतर टाइम बाउंड व्हायला पाहिजे. आम्ही त्या ठिकाणी काळजी घेतो. माझा अहवाल झाला 3 महिन्यात, मी 2.5 महिन्यात केला. जर आम्ही लोकप्रतिनिधी एवढे सतर्क असू तर माझी विनंती एवढीच आहे की SITचा आणखी टाइम बाउंड नाही, SITने वेळ मागितला ना वाढून आपल्याकडे, आपण देणार आहात की नाही मला माहीत नाही, परंतु SITला बाबा महिन्याचा वेळ टाइम बाउंड काहीतरी करा ना. टाइम बाउंड जर केलं नाही तर असंच भिजत राहतं, प्रश्न येतात, उत्तरं देतात, न्याय मिळत नाही. मुंबई महापालिकेला लुटण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मिठी नदीच्या माध्यमातून तेव्हाच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केलं. या सभागृहात मी सांगताना फार गांभीर्यपूर्वक सांगतोय. सभापती महोदय, मिठी नदीचा विकास आणि मिठी नदीमध्ये झालेला गाळ उपसामधला भ्रष्टाचार या बाबतीतली तक्रार दाखल झाली. उत्तरामध्ये आपण लिहिलेलं आहे की भ्रष्टाचार झाला, आरोपी अटक झाले, परंतु हा विषय तेवढ्यावर थांबत नाही सभापती महोदय. तर मिठी नदीचा जी चौकशी चालू आहे ही चौकशी फक्त 2 वर्षाची चालू आहे, ज्याच्यामध्ये मी जर चुकत नसेल तर 2022-2023ची चौकशी चालू आहे. परंतु या सभागृहाला मी विनंती केली होती की या मिठी नदीची चौकशी 2012 पासून 2022 पर्यंत किंवा 24 करावी, जेणेकरून सभापती महोदय या मिठी नदीच्या भ्रष्टाचारामध्ये 2 वर्षामध्ये फक्त 68 कोटीचा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला गेल्यानंतर यामध्ये माननीय पोलीस आयुक्तांना आणि ईडी संचालकांना मी 503 पानाचे कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह दिले, ज्यामध्ये जवळजवळ हा जो भ्रष्टाचार आहे हा 1000 ते 1200 कोटीच्या वरचा भ्रष्टाचार आहे. याबाबतचे देखील कागदपत्र सभापती महोदय मी या पोलीस अधिकाऱ्यांना दिले.